समतेचा ठाव पुसला आहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू वड खावा आणि का. आता हे समानार्थी शब्द आहे साधू आणि संत. तरी दोन शब्द का आले त्याच्यात समानार्थी वाटत असलं तरी अर्थात बदल आहे. बेटा म्हणजे मुलगाच होतो, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा ही स्टेप मांगता है वो लड़का. पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा. उसे कहते हैं पुत्र. तसं साधू आणि संत समानार्थी आहे कार्यकर, पण संत वाङ्मयात दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, ही साधूची व्याख्या. आणि संताची त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही नेनती काही टाना टोना, नाम स्मरणा वाचुनी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. आणि नेनती काही टाना टोना, नाम स्मरणा वाचुनी, ह्या जशा दोन व्याख्या या अभंगात त्याचं उत्तर पुढे आहेच. साधूची व्याख्या शांती क्षमा घरी राहावी, साधू म्हणावे तयासी. आणि संताची नेनती काही टाळाटोळा, नामस्मरणा वाचुनी, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचेन, विसरणे ना त्याचे. पुढं आहेच तो कार्यक्रम, स्पर्श करू द्या. तोची संत साधू वड्या भावा निका येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्याच्या करता प्राणाची आहुती देतात. एकंदर धनाच्या मागे 15 धोके आहेत. स्तेयम, हिंसा, अमृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मद, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, युग, मद्यपान. 15 धोके संपत्तीच्या मागे आहे. पहिला धोका आहे चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्याजवळ काही नाही त्याची. अरे ज्याच्याजवळ काही नाही त्याला चोर घाबरत. आम्ही सदैव सोडते जवळी येता चोर दाखे. स्तेयम, प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे का अर्थापासी, अर्थ नाही ज्यापासी, चोरापासून त्यासी भय नाही.
सबके भाऊ तिकडची गोष्ट सांगतो. कीर्तन संपल्यावर विचारू नका पुण्या गावात घडले. थोरला भाऊ अशोकराव नांगर घेऊन आला. सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगराचा फाळ अडला. का अडला म्हणून त्यानं नांगर उपसून बाजूला फोडून बघितलं. तिथे तर 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगर अर्धीले बैल माना धाकलो मध्यपाटी. आणि त्या सोन्याच्या हांड्याकडे बघत बसलं. 9:30 धाकटा न्याहारी घेऊन. दादा न्याहारी आणली. याच्या मनात आलं मागून जन्माला आलं अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होते. धन काय करत लक्षात घ्या. इकडे जाण रे. फाळ काढून ठेवला. नांगराला जसा भाऊ न्यायालयी घेऊन एका ठोक्यातच मारला. त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी आई आली. अरे तू दिसतो धाकटा नाही रे. हे जेवण आणलं दोघांचं. आई पुरावा नष्ट करावा लागेल. आई मारली. कीर्तनात लगेच मरणार काय. आता हांडा दिवसा कसा न्यायचा. सूर्य मावळू दिला. अंधार पडला तरी लोक अजून जागे असतील म्हणून थांबला. 12 वाजले म्हणला पिक्चर पाहणारे तरी असतीलच म्हणून पहाटेचे 3 वाजू दिले. आता गाव झोपलं असेल ना. उचलला हांडा. निघाला. घामा घुम झालेला हांडा डोक्यावर. पण इकडनं 6 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून चालले होते. मला वाटते पुढचा उद्योग कळला तुम्हाला. मी हांडा घेऊन आलो. काय मजूर होता कामाला शेतामध्ये. ते पाणी प्यायला नेलं भाडं. असं 3 पर्यंत काम करतो. अरे मजूर पहाटे मोबाईलचा लाईट मारला तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले. चोर म्हणले काय वैतागलो होतो. आज काही नाही मिळालं. दारिद्र्य जन्माचं दूर झालं. म्हणलं ते नंतर बघू. पण हांडेवाला उडका मारलं. आता 6 जण खुशीत आले. म्हणला काय दिवस. कोणाचं तरी चांगल्याचं तोंड पाहिलं असं चोर पण उपवाशी आहो दिवसभराचे. काहीतरी खायला घेऊन या दोघांना सांगितलं. म्हणलं आता हॉटेल 3 वाजता. अरे त्या हॉटेलवाल्याच्या कानात सांग 500 रुपयाला 1 लाडू दे म्हणा. हा ना त्याच्या बाबाचा. पास उघड तरी हॉटेल. ते दोघं आले लाडू घेण्यासाठी मधगे पाटील. तर दोघांच्या मनात आलं काय असं केलं तर आपण लाडू घेऊ पण थोडस रोबोट टाकू त्याच्यात. आपण नाही खाऊ. ते चौघं खातील. मग हांडा वाटून घेऊ दोघं. रोबोट लाडू टाकून येतात. पण तोपर्यंत चौघाच्या डोक्यात आलं यांना आजच घेतलं डोळीत. आजच हांडा सापडावा नसेल. 20 वर्ष झाले आपली संघटना चौघाची आणि आज घेतलं हांडा सापडली. असं केलं तर आल्या आल्या तो घराने ठार करायचं. लाडू खाऊ वाटत करायचं. मला वाटतं पुढचं सगळे करेल. आल्या आल्या दोघं मारले. चौघानं लाडू खाल्ले. सर्वसामान्य माणसं. तुका म्हणे
धन, धनासाठी देते प्राण. नामदेव महाराज म्हणतात सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन. त्याकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन. ते केले धन मोतिके समान, समलोष्टाश्म कांचन. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते. जसं मुळे साहेब एक कुंभार समाजात संत झाले तेरला, ते गोरोबा काला. त्याच वेळेला कुंभार समाजात एक संत झाले पंढरपूरला, ते राका कुंभार. अगदी अगदी थोडक्यात सांगतो पण प्रमाण देऊन बोलतो, पेपर वाचून नाही. घरी गेल्यावर हा अभंग काढा, 5-50 चरणाचा तरी असेल. कुंभार तोरा का कागदाची बंका, कन्याना मोका, तिघे जण पंढरी चक्रात राहती आनंदे. वाचने गोविंद स्मरताती. गोड वाटेल तुम्हाला, मी सांगितलं तर तो अभंग. कुंभार तोरा का कागदा त्याची बंका. पत्नीचं नाव वंका, मुलीचं नाव वंका, त्याचं नाव राका. राका वंका वंकाचं पाठ झालं ना, ठीक आहे. पंढरी चक्रात राहते आनंदे, वाचने गोविंद स्मरताती. आणि ते गाडगी मडकी डेरे घडवायचं मग ते आवा, बस सगळे कळले. आवा, तो आवा रचायचा असतो. मोठे मोठे डेरे, मोठे मडके खाली, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे. आणि झालं आवा रचला. आवा पेटवला मडके पाटील. आवा पेटल्यावर एक मांजर आली भक्ष्य घेऊन, त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली. आरडत वरडत भोवताली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, देवा या मांजराची पिलं कोण्या तरी डेऱ्यात राहिली आणि डेरा तळ्याला आहे, आवा पेटलेला आहे, पिल्याचा कोळसा होईल. छोटीशी मुलगी वंका आणि राका कुंभार रडायला लागल्यावर विचार, बाबा त्या मांजरीकडे पाहू पाहू रडतात? हा बेटा, का करावया केलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. तुम्ही वाचा, आनंद वाटेल तुम्हाला. या मांजराची पिलं कुण्या तरी डेऱ्यात आहे, डेरा तळ्याला आहे, आवा पेटला, त्या पिलाचा कोळसा होईल. छोटीशी मुलगी होती. कसा काय होईल कोळसा? रात्रंदिवस आपण भजन करतो त्या पांडुरंगाचं. मग तो पांडुरंग काय झोपा काढतो का? तुम्ही सांगता ना बाबा, लाक्षाग्रहातून त्यानं पांडवाचं रक्षण केलं, अग्नीपासून प्रल्हाद सांभाळला, आणि तो पांडुरंग पिलं मरू दे
जवळ घेतलं मुलीला, तुझ्या तोंडात साखर पडव बेटा, आणि जर पिलं वाचले ना, नवस करतो मी काय सगळे पंढरपुरात वाटून देईल. 3 दिवस अग्नी पेटत होता आणि 3 दिवस तिघं भजन करीत उपवासी बसले आव्याच्या भोवताल. मुलगी बाप ना आई पिता. 3 दिवसांनी अग्नी शांत झाला आणि ते आवाज वरची गाडगी हे मडकी काढणं सुरू झाले. शेवटी 2 मोठे डेरे राहिले. एक जो वरचा होता लाल झाला होता आणि तो डेरा वरचा उचलला, खाली डोकावून पाहिलं राका कुंभाराचं रडणं सुरू झालं. मुलगी म्हणती बाबा मेली वाटतं तिला. नाही बेटा. मग का रडतात? नवसास पावली विठाबाई रडून सांगितलं. इकडे बेटा खेळता ती पिल्ली डेऱ्यात. 3 दिवस अग्नी पेटून पिलं डेऱ्यात जिवंत. ठरल्याप्रमाणे नवस वाटून दिलं पंढरपुरात. उपजीविकेचं साधन काय? रानात जायचं तिघांनी, सरपण गोळा करायचं, ते आणायचं पंढरी, डाळ पीठ याच्या बदल्यात द्यायचं, त्याच्यावर जगायचं, भजन करायचं. पण एक दिवस नामदेवाची मुलगी, तिचं नाव आऊ, राका कुंभाराची मुलगी वंका,